मंडळी, सस्नेह जय महाराष्ट्र. तडकाफडकी लाईव्ह येण्याचं एक कारण आहे. बऱ्याचदा काही अँटी सोशल एलिमेंट फार तडफेने कार्यरत असतात आणि कुठून तरी काहीतरी करून आपल्याला समाजामध्ये काही संभ्रम निर्माण करता येतील का, काही गोंधळाची स्थिती निर्माण करता येईल का, अशा पद्धतीने ते सक्रिय असतात. आणि मग अशी माणसं काहीतरी पराचा कावळा करून एक संपूर्ण समाज आणि वैचारिक वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करतात. आज नेमकी अशीच काहीशी घटना झाली. म्हटलं तर घटना खूप लहान आहे, पण माझ्या दृष्टिकोनातनं ती महत्त्वाची आहे. कारण मला जेवढं कळतं त्याच्यानुसार मी माझा अत्यंत सतसत विवेक जागा ठेवून आणि माझा मेंदू जागेवर ठेवून मी स्टेटमेंट करते. सकाळी माझ्याकडे सेना भवनचे काही माध्यम प्रतिनिधी आले. ती पत्रकार परिषद मुळात नव्हतीच. 1 to 1 असा एक टिकटॅक चालू होता. मी अजून बघितलं नाही नेमकं की कोणत्या चॅनलकडून हे झालेलं आहे, पण ज्या कुठल्या चॅनलकडून झालं आहे मी त्यांच्याशी सुद्धा बोलेन. कारण एक संपूर्ण संवाद, जो पूर्ण संवाद झालेला आहे, तो संवाद दाखवण्याच्या ऐवजी सोयीनुसार जर कोणी एखादंच वाक्य क्रॉप करत असेल आणि ते वाक्य क्रॉप करून त्याच्यातनं काहीतरी वेगळे अर्थ काढू पाहत असेल तर निश्चितपणे हे चुकीचं आहे. आज भूमिका मांडताना मी ज्या 5-6 माध्यमांशी स्वतंत्रपणे संवाद साधला होता त्या प्रत्येक माध्यमांशी बोललेला शब्द मला माहीत आहे आणि मला तो चांगला आठवतोय. त्यामुळे तो शब्द मी आपल्याशी शेअर केला पाहिजे. एक कुणीतरी विठ्ठलराव नंदे पाटील नावाचा पठ्ठ्या काहीतरी बोलत आहे, मराठाद्रोही वगैरे. निश्चितपणे या विठ्ठलराव नंदे पाटलाचा जर आपण प्रोफाईल चेक केला तर हा भाजपचा निघू शकतो. कारण काय होते की काही लोकांना मग ती संधी मिळते बोलण्याची, त्यामुळे मग ते त्यांच्या पद्धतीने आपलं डोकं लावत राहतात. परंतु ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी किमान, म्हणजे ज्याला कुणाला सतसत विवेक आहे त्याने समजून घेतलं पाहिजे. भूमिका काय मांडली बरं आपण? भूमिका अशी मांडली की सकाळी लोकशाही चॅनलच्या पॉडकास्टमध्ये श्रीयुत छगन भुजबळ साहेब बोलत होते आणि बोलत असताना ते असं म्हणाले की जरांगे साहेबांनी माझी लायकी काढली. माझी काय लायकी आहे? बरोबर आहे जरांगेंचं, माझी काय लायकी आहे बाबा, माझी लायकी काढली त्यांनी. बरोबर आहे, मराठ्याच्या हाताखाली माळ्याने कामच करावं लागतं. माळ्यामध्ये कुठे लायकी असते का? मग मराठ्यांनी आम्हाला राबवूनच घ्यायचं असतं. हे सगळं वाक्य किंवा हे सगळं जे त्यांचं म्हणणं होतं, हे म्हणणं वरवर आपण सगळ्यांनी ऐकलं तर व्यथित करणारं आहे किंवा आपल्याला अस्वस्थ करणारं आहे. पण याचा साकल्याने पूर्ण विचार केला तर बऱ्याच गोष्टी पुढे येतात. भुजबळ साहेबांना असं बोलवून वाईट वाटलं आहे का? जर वाटलं असेल तर तेही, म्हणजे माणूस म्हणून आपण तेही समजू शकतो. परंतु त्यावरून जेव्हा माध्यमांनी काही गोष्टी विचारल्या तेव्हा मी जी भूमिका मांडली ती भूमिका पुन्हा एकदा शांतपणे, हा सुहास मोरेजी लॉक प्रोफाईल भुंकायला येतात हे मला माहिती आहे, कारण हे सगळे भाजपवाले असतात आणि भाजपवाले असे प्रोफाईल लॉक करून आपलं स्वतःचं डोकं लावतात, ते मला चांगली कल्पना आहे. म्हणूनच मी माझ्या लोकांशी, माझ्या माणसांशी एक मोकळा संवाद साधायचा म्हणूनच मी लाईव्ह आलेली आहे. तर मुद्दा असा आहे की जेव्हा त्या सगळ्या संदर्भाने वेगवेगळे चॅनलवाले त्यांच्या वेळेनुसार येत होते, सगळे एकत्रित आले असते तर एक संपूर्ण ती पत्रकार परिषद लाईव्ह एकाच वेळेला गेली असती. पण त्यामुळे झालं काय की प्रत्येक वाहिनीने आपल्या नुसार काही म्हणणी दाखवली असतील. मी अजूनही म्हटलं की मला माहित नाही की कुठल्या वाहिनीने काय दाखवलं, पण मी जे बोलले ते जशाच तसं जरा तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. मी असं म्हटलं की भुजबळ असतील किंवा जरांगे असतील, या दोनही लोकांनी
आपापली वक्तव्य करताना ती अत्यंत संयत केली पाहिजेत आणि कुठल्याही वक्तव्याने मराठा असेल किंवा ओबीसी मधली लोक असतील हे दुखावणार नाहीत, चिथावले जाणार नाहीत, त्यांच्यामध्ये कुठलाही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण आम्ही सगळीच माणसं, तुम्ही असाल मी असेल, आपण सगळे लोक गावगाड्यातले मराठा, माळी, साळी, कोळी, तेली, तांबळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, आपण सगळेच लोक अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्रित राहतो आणि आपल्या गावगाड्यात. धनंजय देशमुखजी सांगतायत की मगाशी कमेंट केलेला भाजपचाच माणूस आहे प्रोफाईल चेक केल्यावर. हे फार बरं झालं. म्हणजे भाजपची माणसं काही पद्धतीने घाणेरडेपणा करू शकतात ते बघा, आणि म्हणून तो स्पष्ट केला पाहिजे. जर आपण सगळी गावगाड्यातली माणसं एकत्रित राहतो तर होतं काय माहितीये का, की मूळ विषय कुठेतरी भरकटल्यासारखा होतो. मूळ विषय काय चाललेला आहे, तर मनोज जरांगे यांनी एक आंदोलन उभं केलं की मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं. अगदी त्याच वेळेला भुजबळांनी एक मुद्दा घेतलाय हातामध्ये की मराठ्यांना आरक्षण मिळायला हरकत नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आता या दोनच स्टेटमेंटवर अजून दोन स्टेटमेंट नीट समजून घ्या की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं म्हणताहेत की होय मराठ्यांना आरक्षण, मी काही झालं तर मी मराठ्यांना आरक्षण देणारच आहे, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे त्यांचं. बरं, पण त्याच वेळेला फडणवीस साहेब असं म्हणत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही. आता मराठा भाऊ आणि ओबीसी भाऊ या दोघांकडूनही यांनी समजून घ्यावं की एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील ह्या कलगीतुरा कसा लावतायत की एक जण म्हणणार मी मराठा आरक्षण देतोय, दुसरा म्हणणार मी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. अरे मग तोडगा काय, याला उपाय काय? याला उपाय तर सांगावा लागेल. अरविंद वानखेडे पूर्ण ऐकायचं आणि मग काय ते निकषापर्यंत, निष्कर्षापर्यंत पोहोचायचं. याला उपाय काय आहे बरं, की जर एक मुख्यमंत्री म्हणतो की मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे आणि एक उपमुख्यमंत्री म्हणतोय की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, उपाय काय? दादा हो, मी माझ्या पत्रात लिहिलं होतं पण ते बऱ्याच जणांना लक्षात आलं नसेल, तर मी पुन्हा एकदा समजावून सांगते, नीट समजून घ्या. आरक्षण हा जो शब्द आहे, हा शब्द जो पहिल्यांदा वापरला गेला राजर्षी शाहू महाराजांनी दिलं होतं, राजर्षी शाहू महाराजांनी कल्पना पुढे आणली, त्याला संविधानिक अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान हे बाबासाहेबांनी दिलं. अधिष्ठान देण्याच्या आधी 1930 साली एक पुस्तक लिहिलं गेलं. या पुस्तकामध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा एक ग्रंथ आहे, ज्याला संस्थाने आणि अल्पसंख्य समाज असं म्हणतात. संस्थाने म्हणजे काय, तर आपल्याकडे निजाम होते, कुठे होळकर घराणं होतं, कुठे राणी लक्ष्मीबाई होत्या, कुठे टिपू सुलतान होते, सगळी संस्थानं होती. आणि स्वातंत्र्यानंतर संस्थानांचं खालसाकरण सुरू झालं. हे खालसाकरण सुरू होत असताना संस्थानिकांचे काही अधिकार कमी केले जावेत असा एक विचार पुढे आला, त्यांचे विशेष अधिकार कमी करायचे. त्याच वेळेला काही अत्यंत मायनॉरिटी किंवा उपेक्षित बॅकवर्ड लोक होते, अशा लोकांना काही अधिकार द्यावेत असा एक विचार पुढे आला. फ्रेममध्ये दिसावं यासाठी मी हात जरा पुढे घेते. काहींचे अधिकार कमी करायचे, ज्यांना खूप जास्त आहेत त्यांचे कमी करूया आणि ज्यांना नाहीत त्यांना जरा देऊया, असं करून दोनही वर्ग एका प्रवाहात आणता येतात का असा एक प्रयत्न केला गेला. दोनही. आता जर हे दोनही प्रवाह एकत्रित आणायचे तर काय करायचं, तर संस्थानिकांचे अधिकार कमी करताना ज्यांना मुख्य प्रवाहात आणायचे, जे दुबळे लोक आहेत त्यांना काहीतरी देऊ केलं पाहिजे. काय द्यावं, तर त्यात बाबासाहेबांनी एक व्याख्या सांगितली, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य म्हणजे आरक्षण. की ज्या लोकांना उतरताच येत नाही त्या स्पर्धेमध्ये, उदाहरणार्थ आजही गावखेड्यामध्ये मातांनी समाजाचा एखादा माणूस काय मंदिराच्या पारावर गेला तर मारहाण होणे, कुणीतरी घोड्यावरून वरात काढली मारहाण होणे, कुणीतरी अमुक ठिकाणी प्रवेश केला मारहाण होणे, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार घडत राहतात. म्हणजे धोका होतो त्यांना, निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य. आणि यासाठी काही बंद्या मग रद्द केल्या गेल्या. त्या आपल्याकडे कलम 17 नुसार रद्द केल्या. घटनेच्या प्रकरण 3
गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी. गावात कुणी येऊ शकणार नाही असं कुणी म्हणत नाही. स्पर्शबंदी, विटाळ, स्पर्शाचा विटाळ होणार नाही. रोटीबंदी, खानपान म्हणजे हॉटेलमध्ये अमुक एका जातीच्या किंवा धर्माच्याच लोकांना प्रवेश असं असणार नाही. त्याचबरोबर बेटीबंदी म्हणजे आंतरजातीय विवाह याला प्रोत्साहन. अशा सगळ्या गोष्टी त्यात सांगितल्या गेल्या. आता जरा पुढे जाऊ. आरक्षण हा विषय कधी कशात आला हे नीट समजून घ्या राजू. मेघ कशात आहे, कारण मला खरं तर एवढं सगळं एका अर्थाने बरं झालं की आपल्याशी चर्चा करता आली. प्रकरण 3 मध्ये मूलभूत हक्कामध्ये कलम 16 मध्ये आरक्षण हा विषय आला. प्रकरण 3 मध्ये मूलभूत हक्कामध्ये आरक्षण हा विषय आला. आणि हा विषय घेत असतानाच पुढे 16 प्रमोशन इन रिझर्वेशन वगैरे असं काहीतरी झालेलं आहे. आता अजून जरा पुढे जाऊया. आरक्षण दिलं, सगळं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. आरक्षण देताना घटनाकर्त्यांनी सांगितलं की बाबा हा गरिबी हटावचा मेनू नाही, ही सामाजिक लोकांना प्रवाहात आणण्याची गोष्ट आहे. आणि त्यानुसार चर्चा सुरू झाली. बरं, पुढे सगळं काहीतरी झालं. काही लोकांच्या आरक्षणाबद्दल गैरसमजही आहेत. काय गैरसमज आहे? मग आरक्षण तर 10 वर्षासाठी होतं, मग वाढवलं का बरं? अरे दादा हो, 10 वर्षासाठी आरक्षण हे कुठेही असं लिहिलं नव्हतं. ते राजकीय आरक्षण होतं, ते सामाजिक आरक्षण नाही. मग आता राजकीय आरक्षण कोणी वाढवलं? तर जे सत्तेत असतील त्यांना विचारा. मी तर ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करते, अरे तो तर समूह पार्लमेंटमध्ये सोडा रे दादा हो, तो ग्रामपंचायतीत सुद्धा नाहीये. त्यामुळे ज्या लोकांनी काही ठिकाणी आरक्षण काय म्हणता येईल त्यांना वाटलं त्या पद्धतीने त्यांनी राजकीय आरक्षणाच्या मर्यादा वाढवल्या. असो, तोही बाब बाजूला ठेवूया. अख्खी घटना लिहून झाली बरं का, अख्खा कायदा लिहून झाला. आणि कायदा लिहिल्यानंतर या कायद्यात जर काही बदल करायचे असतील, काही कमी जास्त करायचं असेल तर काय करावं? तर घटनाकारांनी 3 प्रकारच्या दुरुस्त्या सांगितल्या. त्या कलम 368 मध्ये सांगितल्या. त्यातली पहिली दुरुस्ती कलम 368 म्हणजे ही साधी दुरुस्ती आहे. म्हणजे आपल्याकडे संसदेमध्ये 543 खासदार असतात. समजा 543 पैकी 200च खासदार जर असतील तर 200 पैकी शिवभक्त जगन्नाथ राखोंडे पाटील, येस, माझ्या आरक्षणावरची भूमिका काय? तर होय, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. झालं? ओके. आता काय विशाल पाटील काहीतरी लिहित आहेत. मला त्याचा फरक पडत नाही, भाषा अशोभनीय की शोभनीय. कारण काय आहे माहितीये का, भाजपच्या लोकांकडून मी सुसंस्कृत वागण्याची अपेक्षा करत नाही. त्यामुळे त्यांचं सोडून द्या. आपण मुद्द्यावर येऊया. कलम 368 ने सांगितले साधी दुरुस्ती. म्हणजे 543 पैकी 200 जरी खासदार असतील आणि 101 खासदारांनी यस म्हटलं तरी दुरुस्ती होते. अशी दुरुस्ती कोणती असते? तर एखाद्या गावाचं, भागाचं, सीमेचं नाव बदलणे. साधं आहे ते. दुसरी असते 543 पैकी किमान 272 लोकांनी यस म्हटलं पाहिजे. अशी दुरुस्ती कधी असते? तर 2 गावांचा, 2 राज्यांचा, 2 सीमांचा, 2 नद्यांचा, धरण पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर 543 पैकी किमान 272 लोकांनी यस म्हटलं पाहिजे. आणि एक तिसरी दुरुस्ती आहे राजे हो, माझी सगळ्या मराठा भावंडांना विनंती आहे, फार जीव तोडून सांगते, हे नीट समजून घ्या. कारण हे समजलं तर तुमचा खूप मोठा प्रश्न सुटणार आहे. तिसऱ्या प्रकारची दुरुस्ती आहे, ती दुरुस्ती आहे कलम 368 क ची. कलम 368 क मध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला घटनेची चौकटच, ज्याला आपण 4 कोपरे म्हणतो चौकटीचे, ती चौकटच बदलायची असेल तर मात्र वर संसदेमध्ये किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. आणि खाली जे काही 35-36 आपली घटक राज्य आहेत त्याच्यातल्या किमान निम्म्या घटक राज्यांच्या आमदारांनी यस म्हटलं पाहिजे. हे नीट समजून घ्या. त्याला म्हणतात घटनेची चौकट बदलणारी दुरुस्ती. खूप मोठी दुरुस्ती आहे ती. वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, चौकट कशाला म्हणायचं? तर चौकट त्याला म्हणतात राजे हो, चौकटीचे 4 भाग सांगितलेले आहेत आपल्याकडे. 4 भाग चौकटीचे. ही भाग कुणी सांगितलेले आहेत? के डायसी, खूप मोठा घटनातज्ञ होता त्यांनी. नानी पालखीवाला, मोठा घटनातज्ञ. तिसरं, सुप्रीम कोर्टकडून अनेक प्रकारचे
जे जजमेंट आले त्या जजमेंटनुसार. आणि चौथं, प्रांजल भातुले पाटील या नावाचं जरा प्रोफाईल चेक करा. हे प्रोफाईल भाजपचं निघेल माझी खात्री आहे, कारण हे असे जे भाजपचे भक्तुल्ले येतात ते फार विशेष येतात. पहिलं, जर तुम्हाला काय सांगत होते मी, के नानी पालखीवाला, के डायसी, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली मतं आणि वेळोवेळचे जजमेंट, असं सगळं मिळून आपल्याकडे चौकट तयार झाली. चौकटीचे 4 भाग सांगितलेले आहेत. 1, इंडिया दॅट इज अ भारत, म्हणजे या देशाचं नाव काय असेल, इंडिया दॅट इज अ भारत. इंग्रजीमध्ये इंडिया असेल आणि मराठी देवनागरीमध्ये ते भारत असेल आणि ते कधीही बदलता येणार नाही. आणि ते जर बदलायचं असेल तर तुम्हाला वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याची मंजुरी लागेल. दुसरं, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या 3 ठिकाणी सत्ता विभागली असेल आणि तिघांच्या वर कुणी बसवता येणार नाही. म्हणजे काय कळतंय का, कायदे मंडळात सगळे खासदार असतात, कार्यकारी मंडळात सगळे मंत्री असतात आणि न्याय मंडळात ज्युडिशियरी असते. याच्या वर कुणाला बसवता येणार नाही. असा प्रयत्न कुणी केला होता आठवतं का तुम्हाला? असा प्रयत्न लोकपाल विधेयक करताना अण्णा हजारेंनी केला होता. ते काय म्हणाले होते की खासदारांची म्हणजे कायदे मंडळाची चौकशी करायचा अधिकार द्या, कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्र्यांची चौकशी करायचा अधिकार द्या आणि न्याय मंडळ म्हणजे न्यायाधीशांची चौकशी अधिकार करायचा द्या. आता तुम्ही विचार करा, जर तिघांची चौकशी करायचा अधिकार एकाच माणसाला दिला तर त्याला कुठे बसवावं लागेल? त्याला या तिघांच्या वर बसवावं लागेल. म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण होईल. पण आपल्या घटनेत तर सांगितलंय की सत्तेचं सेंट्रलायझेशन, केंद्रीकरण नाही झालं पाहिजे, सत्ता कुणा एकाच्या हातात नाही आली पाहिजे. पण अण्णा हजारेंनी सांगितलं की सत्ता एका माणसाच्या हातात द्या. आता विचार करा, सत्तेचं सेंट्रलायझेशन झालं असतं आणि एकाच माणसाच्या हातात, लोकपालाच्या हातात सत्ता दिली, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघांचा तो बॉस झाला आणि उद्या त्यानंच गेम केला, उद्याला त्यानंच काहीतरी गपला केला, त्याची चौकशी कोण करणार? हे किती वाईट आहे. हे कधी समजून घेणार आपण? आणि म्हणून लोकपालचं विधेयक त्यावेळेला होऊ शकलं नाही. म्हणजे काय, तिघांच्या वर कुणी बसू शकत नाही. तशी दुरुस्ती करायची असेल तर वर किमान आपल्याला 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य लागतात. तिसरं काय सांगितलंय, मूलभूत हक्काशी संबंधित कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर, नीट समजून घ्या, मूलभूत हक्कांशी संबंधित कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर. आणि मूलभूत हक्क कुठे आहेत दादा हो? मूलभूत हक्क आहेत 3ऱ्या प्रकरणात कलम 16 मध्ये. मूलभूत हक्क आहेत कलम 12 ते 35 मध्ये. आपला आरक्षणाचा विषय कुठे आहे? कलम 16 मध्ये. कलम 12 ते 35 हे मूलभूत हक्क आहेत. मूलभूत हक्काशी संबंधित जर दुरुस्ती करायची असेल तर वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य लागतात. आरक्षण हा विषय कलम 16शी संबंधित आहे. म्हणजेच आरक्षण हा विषय मूलभूत हक्कांमध्ये येतो आणि त्याच्यावरची दुरुस्ती करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला आहे. भावांनो, बहिणींनो, माया हो, दादा हो, राजे हो, एकमेकांची डोकी फोडण्यात काय अर्थ आहे रे? अरे, मूलभूत हक्कांशी संबंधित विषयावर कायदे करण्याची, घटना दुरुस्ती करण्याची जी अधिकार क्षमता आहे ती फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे आहे आणि केंद्रात सरकार भाजपचे आहे. केंद्रात आज घडीला फक्त 272 नाही तर 300 पेक्षा अधिक जे खासदार आहेत ते भाजपचे आहेत. 100 पेक्षा अधिक जे खासदार आहेत राज्यसभेमध्ये ते भाजपचे आहेत. राज्यसभेत 100 पेक्षा अधिक खासदार म्हणजेच घटक राज्यांची सुद्धा मेजॉरिटी भाजपकडे आहे आणि भाजपच ती दुरुस्ती करू शकतं. याच निमित्ताने मी अजून एक तुम्हाला मुद्दा सांगेन जो राहून जाईल कदाचित माझ्याकडनं. काही लोक असं म्हणतात की ताई ते 50% वर आरक्षण जाऊ शकत नाही म्हणतात, मग तमिळनाडूमध्ये तर 69% आरक्षण आहे, ते कसं काय सांगा बरं? तर तेही सांगते. राजे हो,
50% आरक्षण वर जाऊ शकत नाही. ही जी दुरुस्ती झाली ना, त्या दुरुस्तीच्याही खूप आधी तमिळनाडूमध्ये कास्ट पॉप्युलेशननुसार तिकडे 69% आरक्षण झालं. मग आता आपल्यातले काही जण म्हणतील की ताई त्याला आव्हान देऊया, आम्हाला नाही तर त्यांना पण नाही, मग तमिळनाडूचं पण कमी करून टाका. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की तमिळनाडूचं सुद्धा कमी करायचं, पण राजे हो ते कमी करता येत नाही. का करता येत नाही? कारण आपल्याकडे 9व परिशिष्ट सांगितलेलं आहे. घटनेमध्ये 9th शेड्यूल आहे, 9व परिशिष्ट, आणि 9व्या परिशिष्टामध्ये तमिळनाडूचं आरक्षण करून ते पॅक करून टाकलेलं आहे. पॅक केलं त्यांनी, त्याच्यामध्ये पार्क करून ठेवलं. तुम्ही म्हणाल ताई हे 9वं परिशिष्ट काय? दादा हो, तुमच्या कुणाच्याही घरात भारतीय राज्यघटनेची प्रत असेल तर ती काढा आणि त्याच्यातलं 9वं परिशिष्ट बघा. जर भारतीय राज्यघटनेची प्रत तुमच्याकडे नसेल तर अजून एक काम करा. तुम्ही गुगल यूज करता, मोबाईल यूज करता. मी इतकं सोपं आणि जीव तोडून सांगते ना, कारण मला काळजी याची आहे की माझा मराठा भाऊ, माझा ओबीसी भाऊ या राजकारण्यांच्या नादाला लागून एकमेकांची डोकी फोडायला लागलाय आणि ती डोकी फुटली नाही पाहिजेत, हे नीट समजून घ्या. दादा हो, तुम्ही गुगलमध्ये जरी जाऊन 9वं परिशिष्ट सर्च केलं ना, 9th शेड्यूल, तर तुम्हाला काहीच सापडत नाही. त्याच्यात निरस्ता असा एवढाच शब्द येतो. का? कारण ते पॅक करून ठेवलंय, ते बंद करून ठेवलंय. राज्यकर्त्यांच्या हिताचे सगळे आणि आपल्या सगळ्यांच्या तोट्याचे कायदे त्याच्यात पार्क करून ठेवलेत आणि ते उघडता येणार नाही अशी सोय केली आहे. आणि ते उघडायचं पण असेल तर काय करावं लागेल माहितीये? तरी सुद्धा वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची दुरुस्ती त्याला गरजेची आहे. आता तुम्ही विचार करा, वर 272 खासदार कुणाचे? तर ते भाजपचे. वरची राज्यसभेतली मेजॉरिटी कोणाची? ती भाजपची. आता जर भाजपची खरंच इच्छा असेल की हे आरक्षण त्यांना द्यायचेच बाबा, जर त्यांची खरंच नियत असेल तर काय केलं पाहिजे? याला पर्याय काय आहे? तुम्ही म्हणाल ताई तुम्ही खूप बोलताय, पण याला पर्याय काय आहे? अजित लोभे, मी तुमच्या पण प्रश्नापर्यंत येते, कारण मला हे सगळे मुद्दे मांडायचे आहेत आणि तुमच्या कुणाच्याही मला बोलण्याचा राग येणार नाही. कारण तुमची डोकी जर कोणी भडकवत असेल तर ही माझी जबाबदारी असेल की मी या राज्याची नागरिक म्हणून, नेता म्हणून नाही, या राज्यातली शांतताप्रिय नागरिक म्हणून, की ज्यांना असं वाटेल की नाही आपल्याला या देशामध्ये, या राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये सगळ्या लोकांना गुण्यागोविंदाने नांदायचे. आपल्या सगळ्यांची मित्रमैत्रिणी मराठा आहेत, माळी आहेत, साळी आहेत, कोळी आहेत, धनगर आहेत, वंजारी आहेत, तेली आहेत, तांबोळी आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत आणि आपण सगळेजण चांगले लोक आहोत. ठीक आहे. मुद्दा काय सांगत होते मी, की हे सगळं करण्यासाठी आपल्याला 9th शेड्यूल उघडायचं जरी असेल तरी तिकडे जावं लागेल आणि हे सगळं भाजपच्या हातात आहे, कारण मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे. मग पर्याय काय? तर पर्याय एक आहे. मला याच्यामध्ये ना छत्रपती संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह वाटली. मला संभाजीराजेंची भूमिका फार आवडली. काय? तर 2 दिवसांपूर्वी त्यांनी ओबीसी नेत्यांचीच थेट भेट घ्यायचं ठरवलं. मला वाटतं हे जास्त गरजेचं आहे की जरांगे समजा मराठा आरक्षणासाठी लढतायत, भुजबळ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढतायत. या दोघांनीही एकत्र बसलं पाहिजे. दोघांनीही एकत्र बसायचं आणि दोघांनीही शांतपणे विचार करायचा. आणि मी जे म्हणते की जर 368 क मध्ये ती ताकद आहे आणि 368 क नुसार दुरुस्ती करण्याचा संपूर्ण अधिकार जर केंद्रातल्या सरकारलाच आहे, तर दोघांनी मिळून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर दबाव आणला पाहिजे. आणि दोघांनी मिळून फडणवीस जी असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार असतील, या तिघांनाही सांगितलं पाहिजे की दादा आमच्यात भांडणं लावू नका, आमची डोकी फोडू नका. कारण मराठा
बीडमधल्या 350 मराठा पोरांवरती 307 सारखा गुन्हा दाखल झाला, जे अत्यंत वाईट आहे. इथं फेसबुकवर वातावरण पेटवणाऱ्याला काय लागले? ज्याचं घर जळतं त्याला कळतं. इथं कुठंतरी काहीतरी चिथावणी करायची, व्हॉट्सअप ग्रुपवर भांडणं लावायची. अरे पण जेव्हा घरं पेटतात ना, ज्यांची पेटतात त्यांना कळतं. कोर्ट पेशा ज्या वेळेला तारखा मागे लागतात ना, तेव्हा कुणी ना एसटीचे पैसे द्यायला येतं ना वकिलाची फीस द्यायला येतं. विशेष म्हणजे या पोरांचं जर क्रिमिनल रेकॉर्ड तयार झालं तर तुम्ही ज्या आरक्षणासाठी भांडताय, मराठी असतील किंवा ओबीसी असतील, तर तिथं नोकऱ्या लागणे मुश्किल होईल क्रिमिनल रेकॉर्ड होऊन. त्यामुळे शांत डोक्याने या जरांगे आणि भुजबळ दोघांनी एकत्र यावं, बसावं, चर्चा करावी. शिंदे, फडणवीस, पवार तिघांनाही बोलावं की साहेब, असेंब्लीमध्ये तुम्ही एक रिझोल्युशन तुम्ही पास करा की हा प्रश्न, आरक्षणाशी निगडीत प्रश्न हा कम्प्लिटली केंद्राशी संबंधित आहे. सो कृपा करून असं रिझोल्युशन, असा एक ठराव पास करा की केंद्राने यावर विशेष अधिवेशन घ्यावे आणि हा विषय काय तो निकाली काढावा. मग जेव्हा केंद्राकडे तो ठराव जाईल आणि केंद्र त्यावर विशेष अधिवेशन घेईल, तेव्हा केंद्रातल्या मेजॉरिटीने हा प्रश्न सुटेल. आता आपण अजून एका मुद्द्याकडे येऊ. पण यामध्ये होतंय काय की जेव्हा भुजबळ साहेबांचे काही स्टेटमेंट येतात, मनोज जरांगेंचे काही स्टेटमेंट येतात, जेव्हा मनोज जरांगेंचं स्टेटमेंट येतं तेव्हा ओबीसीतला वर्ग खवळला जातो. जेव्हा भुजबळ साहेबांचे काही स्टेटमेंट येतात तेव्हा मराठ्यातला वर्ग खवळला जातो. पण याच्यातनं हाताशी काही लागतंय का? आपल्या हाताला काही पडतंय का? ते नीट बघा. मघाशीच्या माझ्या स्टेटमेंटमधला फक्त जेसीबी हा एक शब्द घेऊन जी लोक बोलली त्यांनी जरा नीट भूमिका समजून घ्या. मी असं म्हटलं की आरक्षण हा अगदी सुरुवातीच्या काळात अजिबात आर्थिक निकषावर नव्हतं, नाही सध्या तरी ते सामाजिक मागासलेपणावर आहे. परंतु आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं ही मागच्या 10-15 वर्षातली भूमिका पुढे आली. ती भूमिका पुढे आणताना जी नावं सगळ्यात सर्वस्वी पुढे होती त्यामध्ये एक होतं शालिनी पाटील, मग मराठा महासंघाचे लोक, छावाचे लोक, त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी मराठा क्रांती मोर्चा वगैरे. मराठा क्रांती मोर्चाचे 58 मोर्चे निघाले. त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. 58 मोर्चे निघताना कुठेही कसलाही गोंधळ नव्हता, हेही तितकंच महत्वाचं. आता जर आपण आर्थिक मागासलेपणावरती आरक्षण असलं पाहिजे असं म्हणतोय, तर आपली वाक्य सुद्धा कॉन्ट्राडिक्टरी नाही झाली पाहिजे आणि आपला फोकस सुद्धा हल्ला नाही पाहिजे. कसा नाही हल्ला पाहिजे? जसं मी भुजबळ साहेबांना पत्र लिहून म्हटलं की भुजबळ साहेब, जर तुम्हाला वाटतंय की जरांगेंपेक्षा तुम्ही जास्त शिकलेले आहात, तरी तुमची भूमिका आहे ना समजावून सांगायची की बाबा हे असं आहे, हे असं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत, म्हणजे भुजबळ साहेब असं नाही म्हणू शकत की माझ्या शेपटीवर पाय देऊ नको किंवा याचं खातो का त्याचं खातो का. नाही, ही वैयक्तिक टीका झाली. मूळ मुद्दा बाजूला सोडून टीका होती, हे चुकीचं आहे. पण त्याच वेळेला मनोज जरांगे यांचं स्टेटमेंटही चुकलेलं नाही का? कुठलं स्टेटमेंट? की लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. याचा अर्थ काय? अरे, कलेक्टरची परीक्षा देण्यासाठी, राज्यसेवेची परीक्षा देण्यासाठी लेकरं किती कष्ट घेऊन काम करतात. तुमच्या एका स्टेटमेंटमुळे त्यांची सगळी विद्वत्ता, त्यांचा सगळा अभ्यास धुळीस नाही का मिळत. तुम्ही डायरेक्ट लायकीची भाषा करता, त्यावेळेला ओबीसी वर्गातल्या अनेक जात समुदायातली लोक, त्यांचे कष्ट लाथाडले जातात. असं नाही का हो? तुम्हाला जे बोलायचंय ना ते बोला, ते टू द पॉइंट बोला, ते कायद्याच्या चाकोरीत राहून बोला, ते कायद्याच्या पठडीत बोला. त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. परंतु ह्याने त्याची लायकी काढायची, त्याने याचे तुकडे मोडतो का म्हणायचं, याच्यामध्ये आरक्षणावरचा फोकस हटत चाललाय. हे नीट समजून घ्या. यामुळे आरक्षणची लढाई बाजूला राहते आणि दोन समुदायांचं भांडण किंवा संघर्ष विकोपाला जातोय आणि हा संघर्ष सगळ्यांनाच घातक आहे. उदाहरणार्थ अजून एक मोठी गोष्ट, जेव्हा असे काही स्टेटमेंट केले जातात तेव्हा अजून एक असं स्टेटमेंट आलं, आमच्या मराठा भावंडांच्या मराठा पोरांकडूनच आलं.
बघा आता 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट, तुमची मोठी बहीण म्हणून म्हणा, मास्तरीण म्हणून म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण नीट समजून घ्या दादा हो. स्टेटमेंट काय बघा, एक स्टेटमेंट असं येतं, सगळे ओबीसी नेते आमच्या मुळावर उठलेले आहेत, आमच्या मराठ्यांना हक्क मिळू देत नाहीत. सगळे ओबीसी नेते आमच्या मुळावर उठलेत, आम्हाला हक्क मिळू देत नाहीत. आणि त्याच वेळेला अजून आमच्या मराठा पोरांकडून अजून एक स्टेटमेंट येते, काय, एका बी मराठा नेत्याला आम्ही निवडून देणार नाही, आम्ही सगळ्यांना पाडणार आहोत. अरे राजे हो, जर तुम्ही सगळे मराठा नेते पाडणार असाल, मग ते कुठल्याही पक्षातले असू देत, तो भाजपमधला असू देत, तो काँग्रेसचा असू देत, तो राष्ट्रवादीचा असू देत, तो शिवसेनेचा असू देत, तो आम आदमी पार्टीचा असू देत, तो बसपाचा असू देत, तो आरपीआयचा असू देत, तो वंचित बहुजन आघाडीचा असू देत, कुठल्याही पक्षाचा असू देत, जर समजा असं ठरवलं की आम्ही सगळे मराठा नेते पाडणार आहोत, ठरवतंय कोण, मराठा पोरच. आणि तुम्ही मला की नाही आम्हाला सगळे मराठा नेते पाडायचे का, तर त्यांनी आमचं नुकसान केलंय. पण त्याच वेळेला तुम्हाला वाटतं की ओबीसीचे नेते तुमचे दुश्मन आहेत. आता ओबीसीचे नेते दुश्मन आहेत आणि मराठा नेत्यांना पाडायचे, तर राजे हो, पार्लमेंटमध्ये किंवा असेंब्लीमध्ये मग तुमच्या हक्काची भूमिका मांडायला तुमचा माणूस असेल का? मग तुम्हीच तुमचं नुकसान करून घेताय, असं काही नाही का? दीपक फुलारे पाटील 449 मतं पडली असं तो सांगतोय. त्याला पठ्ठ्याला माहितीच नाहीये की 449 मताचं रहस्य काय आहे. सेरी नावाच्या कॅम्पेनला जरा शोध आणि रिसर्च कर. कॅम्पेन फॉर इलेक्ट्रल रिफॉर्म्स इन इंडिया असा तो कॅम्पेन आहे. आणि काय नाव त्याचं म्हणलात, कोण आहे हा शाना माणूस, हा भाजपचाच असेल ना. याचं प्रोफाईल चेक करा जरा, काहीतरी काय याचं प्रोफाईल निघालं राव, याचं प्रोफाईल मी विसरले का, वर गेलं, स्क्रोल जोरात स्क्रोल झालं आणि याचं प्रोफाईल वर गेलं, पण कोणीतरी नाव नीट चेक करा. हा, तो जे सांगत होता कॅम्पेन फॉर इलेक्ट्रल रिफॉर्म्स इन इंडिया नावाच्या कॅम्पेनसाठी रिसर्चर म्हणून जेव्हा मी काम करत होते, तेव्हा इलेक्शन मधल्या अडचणी काय येतात, फॉर्म कसा भरायचा असतो, खर्च कसा सादर करायचा असतो, खर्च सादर करताना आचारसंहितेची काळजी काय घ्यायची असते, याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी जो आम्ही फॉर्म भरला होता, त्या फॉर्मची ती मतं आहेत. त्यावेळेला सुषमा अंधारे कुठल्याही राजकारणात नव्हती, त्यामुळे तुम्ही त्याच्यात पडू नका. आणि जर तुमचं असं म्हणणं असेल तर मला अजून त्याच्यावर फार बोलता येईल, पण माझा विषय हटेल म्हणून मी त्याच्यावर जात नाही. जर आपणच म्हणालो की आम्ही सगळे मराठी नेते पाडणार आहोत, असं आमची मराठी पोरच म्हणली, तर मराठ्याच्या लेकरांनो सगळी मराठ्यांची नेतं पाडले, तर मराठ्याचा नेता म्हणून मत मांडायला कोण असेल रे असेंब्लीमध्ये? कुठल्याही पक्षाचा असू देत, तो भाजपचा असू देत रे बाबा, भाजपचा बी असू देत, पण तुमचा माणूस तर असला पाहिजे ना तिकडं मत मांडायला कोणीतरी. त्यामुळे तुम्ही काय मत मांडताय, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या लोकांच्या नादाला लागून तुम्ही काय चूक करताय हे तुमच्या लक्षात येतंय का? मी हे सगळं सांगताना कॉन्ट्राडिक्टरी कुठेही होऊ नये यासाठी, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट नाही आले पाहिजेत की एकीकडे आम्हाला आमचा मराठ्यांचा कोणी वालीच नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मराठ्यांचेच नेते पाडले तर मग वाली कोण राहील? मी तर मराठा नाहीये, मी मराठा आहे का? नाही. माझं कुणी राजकारणात आहे का? नाही. अरे माझ्या 7 पिढ्यात कुणी राजकारणात नाही, माझ्या खानदानात कुणी राजकारणात नाही, मग तरीही मी मराठ्यांच्या नेत्याबद्दल इतक्या काळजीनं बोलते, ह्याच्यावरून तरी विचार करा की तुमच्या डोक्यात काय घातलंय कुणीतरी. आता अजून एक गोष्ट बरं का, की ह्या सगळ्या भूमिकेमध्ये जेव्हा आपण म्हणतोय की ठीक आहे सामाजिक मागासलेपणचं झालं, पण आम्हाला आर्थिक मागासलेपण पण, अरे दादा हो, पण जेव्हा तुम्ही आर्थिक मागासलेपण की आम्ही गरजवंत मराठी आहोत, आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला आरक्षण पाहिजे असं म्हणताय, तर त्याच वेळेला आपण गरजवंत मराठी आहोत, पण जर आपल्या जसं मी म्हटलं की तेजस्वीतनं फुलं उधळणं ह्यावरच्या टीका किती झाल्या, ह्याचं नाही का आत्मपरीक्षण करायचं? ते करावं लागेल. आणि हेच आत्मपरीक्षण करताना भुजबळ साहेबांनी पण एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कोणतं? तर भुजबळ साहेब आज सकाळी पॉडकास्टमध्ये असं म्हणाले की जरांगेने माझी लायकी काढली. माझी लायकी नाही का? चुकलंय ते वाक्य, जरांगेंचं वाक्य चुकलेलं आहे हे मी पुन्हा एकदा सांगते की कृपा करून अशी लायकी बेकीची वाक्य काढून तुम्ही सगळ्या जात समुदायांना दुखावू नका, हे नीट समजून घ्या. परंतु भुजबळ साहेब जेव्हा म्हणाले ना की त्याने माझी लायकी काढली, मग मराठ्याच्या हाताखाली भुजबळाने माळ्याने काम करायचं का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं मला एक व्हिडिओ कुणीतरी पाठवला
हा व्हिडिओ बघितल्यावर मराठ्यांच्या बद्दल रॅग निर्माण होईल अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे आणि तो जाणीवपूर्वक क्रॉप करून पाठवलाय. काय क्रॉप केलंय माहितीये? खोडा पिक्चर मधला एक काहीतरी व्हिडिओ आहे आणि तो पाठवलाय, म्हणजे जेणेकरून ओबीसीच्या मनात प्रचंड रॅग तयार होईल अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे. मी सकाळी कोणाला तरी दाखवला. पण हे अशा गोष्टी कुणी करू नयेत. आणि जर भुजबळ साहेब म्हणाले की त्याने माझी लायकी काढली, ठीक आहे बाबा, त्यांचं चुकलं, पण तुम्ही मांडायला लागलात आणि तुम्ही मांडताना काय म्हणताय की हा मग माझी लायकी नाहीये, माझं मी कोणीच नाहीये, मग मी मराठ्याच्या हाताखालीच काम करतोय, लायकी नसल्यामुळेच काम करतोय, मराठी आम्हाला राबवून घेतात. तर मग विचार करा, मुख्यमंत्री कोण आहेत? मराठा शिंदे साहेब. उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांचे नेते कोण आहेत? मराठा अजित पवार. मग एवढं दुःख झालंय तर मराठा नेत्यांच्या हाताखाली काम नकात करू, द्या राजीनामा. दोनही पक्षाच्या लोकांनी शांतपणे विचार करा या गोष्टीवर. जे लोक म्हणतात ना हा, आणि ते कुणबी आणि मराठ्याचा वाद काय आहे ते पण जरा सांगितलं पाहिजे. जरांगेंनी अजून एक वाक्य वापरलंय, 70 वर्षापासून काय केलं. तर मनोज जरांगेजी, तुमच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, भुजबळ साहेबांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पहिली गोष्ट तर 70 वर्षापासून मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी अजिबात नव्हती. अजिबात 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 ती मागणी नव्हती. मागणी कुठे होती ती सांग, नीट समजून घ्या. भारतीय संविधान लिहायला सुरू झालं, आरक्षणाची कलम लिहायला सुरू झाली. कलम 340 ओबीसी साठी असावं असं सांगितलं गेलं. कलम 340 ओबीसी साठी असावं असं म्हणताना ओबीसीच्या लोकांना यादी मागितली. ओबीसीच्या लोकांनी ती यादी घटनाकारांना पुरवली नाही. बाबासाहेब म्हणत होते की यादी द्या. आता पुन्हा बघणारे म्हणतील बाबासाहेब तर एवढे हुशार होते, मग बाबा हा 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 सापडला, हा पट्ट्या सापडला मला कोणीतरी, यायला हे स्क्रोल होते फार पटकन असं. तर ते म्हणले की आम्हाला का बरं यादी दिली नाही, बाबासाहेबांनीच यादी का तयार केली नाही. अरे येड्या हो, नीट समजून घ्या. समजा एखादा रिक्षावाला आहे, रिक्षा चालवायला लागला, बस स्टँडवर एखादा पॅसेंजर बसला आणि पॅसेंजर जर म्हणला ए मला सावतामाळी नगरात नेऊन सोड रे, रिक्षावाल्याला वाटेल की जो कुणी बसलेला आहे रिक्षामध्ये तो माळ्याचा आहे. पण त्याला हे कळेल का तो फुलमाळी आहे का, पानमाळी आहे का, लिंगायत माळी आहे का. एखादा म्हणला मला गोरकुंभार नगरात नेऊन सोड, रिक्षावाल्याला वाटेल बाबा हे बसलेलं कुंभारच आहे. त्याला हे माहिती आहे का तो गाडी कुंभार आहे का, माती कुंभार आहे का, लिंगायत कुंभार आहे का, माहिती आहे त्याला. एखादा म्हणेल ए त्या पारद्याच्या पालावर नेऊन सोड रे, सोडतील. पण त्याला हे माहिती आहे का की बाबा रिक्षात बसलेला पारद्याचा आहे, पण पारद्यातला कुठला, गाय पारदी आहे का, फासे पारदी आहे का, राज पारदी आहे का, पाल पारदी आहे का. पोट जाती माहीत नसतात. पोट जाती योग्य पद्धतीने याव्यात म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की ओबीसीच्याच लोकांनी ती यादी द्यावी. पण ओबीसीच्या लोकांकडून ती यादी आली नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रोव्हिजन लिहिली आणि त्या प्रोव्हिजनमध्ये सांगितलं की जेव्हा कधी सरकार स्थापलं जाईल, पहिली निवडणूक होईल, तेव्हा ओबीसींचा आयोग नेमला जावा. योगायोग काय बघा, पहिल्या निवडणुका झाल्या आणि बाबासाहेब पहिल्या निवडणुकीनंतर कायदा मंत्री झाले आणि कायदा मंत्री झालेल्या बाबासाहेबांनी आता खाली अजून एक जण म्हणतोय ताई तुम्ही फक्त अमरावती लोकसभा लढवा. सुशांत दादा कोपरापासून नमस्कार, अजिबात इंटरेस्टेड नाही. मी जे काही करेल माझ्या मेरिटवर करेल, मला कुठलीही कुणाची मेहरबानी नको आहे. थँक्यू. पहिल्या निवडणुका झाल्या, बाबासाहेब कायदेमंत्री झाले आणि बाबासाहेबांनी सांगितलं की अरे बाबा ते आपलं राहिलेलं आहे ओबीसीचा आयोग करायचा, करा तुम्ही. तर केला नाही आयोग. तेव्हा मग काय झालं, बाबासाहेबांनी राजीनामा दिला. 52ला राजीनामा कशासाठी दिला बघा बाबासाहेबांनी. बाबासाहेब म्हणाले हिंदू कोड बिल आणि ओबीसीचं आरक्षण हे 2 मुद्दे तुम्ही करणार नसाल तर मला तुमचं सरकार नको, मला राजीनामा द्यायचा आहे. आणि दिला राजीनामा बाबासाहेबांनी. दोनही गटाकडचे एकमेकांची डोकी फोडणारी जी आमची तरणी बांड पोर आहेत, त्या तरण्या बांड पोरांनी विचार करावा. मराठ्यांच्या आरक्षणासाठी एकतरी मराठा आमदार खासदार राजीनामा देतोय का आज? देतोय का? हेमंत पाटलांचा राजीनामा स्टंट होता. राजीनामा असा कुठेतरी गर्दीत नसतो जाहीर करायचा, राजीनामा लोकसभा सभापतीला खासदारांना द्यायचा असतो. हेमंत पाटलांनी स्टंट केलता, हे नीट समजून घ्या. एकही मराठा राजीनामा देत नाही. बरं ओबीसी साठी तरी कुणी राजीनामा देतंय का? भुजबळ साहेब तरी राजीनामा देत आहेत का? तर भुजबळ साहेब पण देत नाहीत. तुम्हाला भांडण कसं तुमच्यात लावलं जाते नीट समजून घ्या. तुमच्यात भांडणं लावली जात आहेत सगळीकडनं.
बाबासाहेब एकमेव असा माणूस होता की ओबीसीचा आयोग होत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. ताकदीनं सांगते हे मी. डंके ते काय म्हणतात त्या ह्याच्या ते एकाचं येड डंके की चोट पर सांगते की बाबासाहेबांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर काय झालं, 52ला राजीनामा झाला, 53ला कालेलकर आयोग आला आपल्याकडे, काकासाहेब कालेलकर आयोग. आणि या कालेलकर आयोगाला सांगितलं की ओबीसीची यादी जाहीर करा. किती यादी झाली माहितीये दादा हो? आमच्या मराठा भावंडांनी आणि ओबीसी भावंडांनी ऐकायचे. लय जीव तोडून सांगायले रे राजे हो, लय जीव तोडून. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन रिस्क घेऊन सांगायला लागले हे. कुठलंही राजकारण डोक्यात, कारण मी चळवळीतली पोरगी आहे म्हणून एवढं जीव तोडून सांगते तुम्हाला. 3343 जाती 1955ला आल्या कालेलकर आयोगानुसार. तुम्हाला माहिती असलं पाहिजे सगळ्यांना. सामाजिक शास्त्रज्ञ असणारे समाजशास्त्राचे अभ्यासक GS धुर्वे आणि इरावती कर्वे यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासात ते दोघे सांगतात की आपल्याकडे एकूण ज्या जाती आहेत ओव्हरऑल ढोबळमानानं त्या 6500 जाती आहेत. 6500 जातींपैकी 3343 जाती निव्वळ ओबीसी मध्ये येतात असं सांगितलं गेलं. म्हणजे 50% जवळपास जाती. लक्षात घ्या. पण असं झालं तर 340 कलम लिहिणाऱ्या बाबासाहेबांचा विजय झाला असता आणि एक शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे लोक बाबासाहेबांना मानतात आणि ओबीसीनी पण मानलं असतं. मग काय करायचं त्यांनी? मग त्याच्यावरती त्यांनी ह्या स्वाती जाधव पाटीलचं एकदा प्रोफाईल चेक करा. ही कोण? हे सगळे अकाउंट भाजपाचे आहेत. स्वाती जाधव पाटील अकाउंट चेक करा. कारण आम्ही मराठे पाहून घेऊ असं म्हणून तुम्ही भांडणं लावताय आणि डोकी फोडताय लोकांची. त्यावेळेला 3343 जाती आल्या. आरक्षण द्या म्हटले. पण तुम्हाला माहितीये कालेलकर तेव्हा काय म्हटले होते? जेकर लायब्ररीमध्ये त्याचं रेकॉर्ड उपलब्ध आहे पुणे विद्यापीठाच्या. चेक करा जाऊन. त्यामध्ये कालेलकरांचे एक स्टेटमेंट आहे. जरी या आयोगाचा अध्यक्ष या नात्याने मी या आयोगाचा अभ्यास करून 3343 जाती निर्माण केल्या असल्या तरी सुद्धा यांना आरक्षण द्यावंच या मताचा मी अजिबात नाही. आणि झालं काय माहितीये? सरकार म्हणलं की आयोगाच्या संबंधाने आयोगाच्या अध्यक्षाचंच मत विसंगत आहे. आयोग आला तसा गेला, काहीच झालं नाही त्याच्या. पुढे पुलाखालून बरचसं पाणी गेलं आणि मोरारजी देसाईंचं सरकार आलं. आणि मोरारजी देसाईंच्या काळामध्ये एक दुसरा आयोग आला 1977ला. आयोगाचं नाव काय होतं? बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली. बिंदेश्वरी प्रसाद मंडल. अरे त्या अशोक कोटुळ्याला सांगा कोण दत्ता भाऊ आहे त्याचा लागता जोगता आणि त्याला विधान परिषदेवर घ्यायचंय. अरे भाऊ इथं नाही रे राजा मी कुणी सुद्धा. काय 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 कमेंट करता रे? अरे जरा डोकं लावून जरा विचार करा ना, अभ्यास करा रे. मी एवढं जीव तोडून तुम्हाला काहीतरी वेगळं सांगते आणि ह्याला विधान परिषदेवर घ्या त्याला विधान परिषदेवर घ्या. त्या नार्वेकरला बोला काय करायचं ते. 1977 ते 1979च्या काळामध्ये बिंदेश्वरी प्रसाद मंडलने अभ्यास केला आणि जाती किती सांगितल्या माहितीये? 3743. पहिल्या आयोगापेक्षा 400 जाती जास्त सांगितल्या. पहिल्या आयोगापेक्षा जास्तीत जाती 400 जाती जास्त सांगितल्या. 400 जाती. आणि जेव्हा 400 जाती जास्त सांगितल्या उलट 52% गेला आता आकडा. कारण एकूण जाती 6500 होत्या. पैकी 52% ओबीसीचा आकडा गेला. राजे हो, त्या ज्या 3743 आहेत ना त्यात कुणबी होते. पण घोळ कुठे झालाय ते नीट समजून घ्या. आणि हा घोळ नीट समजून घ्या. ह्या लंगडेचं पण एकदा प्रोफाईल चेक करा. सुहास लंगडे. सुहास लंगडे स्क्रोल होतोय जोरात. कारण हे भाजपाई पिल्ले मधून येत आहेत आणि हे भाजपाई पिल्ले फार मधून बोलतायत. संपत भैया मोरे स्वागत आहे तुमचं.
3,743 जातींमध्ये ओबीसी होते, सॉरी कुणबी होते. मग काय झालं? 79ला आयोग आला, पण मोरारजींचं सरकार पडलं होतं. नंतर इंदिराजींचं सरकार आलं होतं. पुलाखालून बरंचसं पाणी गेलं होतं. सरकार बदलत होती. आधीच्या सरकारची धोरणं, नंतरच्या सरकारची धोरणं, अशा सगळ्या चर्चा चालू होत्या. त्यातच 84 सालाला इंदिराजींची हत्या झाली. 84 सालाला इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधींना एक तर त्यांना राजकारणातला म्हणजे रसच नव्हता. नव्याने त्या माणसाने ती धुरा हातात घेतली होती. एक एक गोष्ट ते मार्गी लावत होते. त्यामध्ये सुपर कम्प्युटर क्रायोजेनिक इंजिन हा महत्वाचा विषय त्यांनी मार्गी लावायला घेतला होता. त्यातच पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका, सरकार बदललं आणि 89ला विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं. आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सारखा सुहास भैया लंगडे, हा कोण भाजपचा पोपट आहे तो जरा चेक करा. बरोबर हो, सुहास लंगडे नावाचा पोपट कोण आहे तो चेक करा. या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा 84ला इंदिराजींची हत्या झाली, त्यानंतर राजीवजी आले. राजीवजी पोत समजून घेत होते. पुन्हा मध्यावधी निवडणुका झाल्या. 89ला विश्वनाथ प्रताप सिंग जनता दलाचे पंतप्रधान झाले. आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या पुढे ही मागणी जोर धरून आली की नाही, आरक्षण मिळालंच पाहिजे, ओबीसीचं आरक्षण मिळालंच पाहिजे, ओबीसीचं आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंगांनी अर्ध आरक्षण दिलं. किती? 27% दिलं. देणं किती अपेक्षित आहे? 3,743 जाती म्हणजे किमान 52% आहे. किती दिलंय? 27%. उरलेल्या 25%साठी लढा सुरू झाला. लढत कोण होतं माहितीये? लढत होती आंबेडकरी जनता. का लढत होती? त्यांना असं वाटत होतं की या आरक्षणासाठी आमच्या बापानं राजीनामा दिला. आंबेडकरी जनता काय म्हणते की त्यांच्या बापाने राजीनामा दिला 1952ला आणि ते बापाचं अर्धवट स्वप्न आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपण लढलं पाहिजे. म्हणून राहिलेल्या ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून ते रस्त्यावर आले. पण दादा हो, त्याच वेळेला 3 मोठे विरोध उभे राहिले. मी जे जे बोलते त्याला गुगल करा, सर्च करा. त्याला 3 मोठे विरोध उभे राहिले. त्यातला पहिला विरोध होता मंडलला विरोध करण्यासाठी. 27% मिळाले, 25% राहिलं. कुणबी 25%त गाळलेले होते. कुणबी कुठे होते? 25%मध्ये, राहिलेल्यांमध्ये होते. आता त्यांनाही मिळावं म्हणून सगळे रस्त्यावर आले होते. पण त्याला 3 मोठे विरोध उभे राहिले. आणि 3 मोठे विरोध उभे राहिल्यानंतर एक, सुहास लंगडे तू भाजपचा पिट्टू आहेस हे आतापर्यंत मला नक्की कळलंय. नक्की कळलंय मला. 3 मोठे जे विरोध उभे राहिले त्यातला पहिला विरोध होता मंडलला विरोध करण्यासाठी कमंडलूची रथयात्रा, अर्थात लालकृष्ण अडवाणींनी काढलेली रथयात्रा. मंडलला विरोध करण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी काढलेली कमंडलूची रथयात्रा. दुसरा विरोध एक केला होता. युथ फॉर इक्वॅलिटीचा बॅनर घेऊन काही लोक उभे राहिले होते, जे अगदी राष्ट्रीय पातळीवर उभे राहिले होते. युथ फॉर इक्वॅलिटी सर्च करा गुगलला, कुणाचा बॅनर होता युथ फॉर इक्वॅलिटी ते कळेल तुम्हाला. आणि एक तिसरा विरोध आपल्या महाराष्ट्रात उभा राहत होता. कसा उभा राहत होता माहितीये? कुणबी म्हणजे मराठे असू शकतात किंवा आपण कुणबी आहोत हे सांगायचा प्रयत्न मराठा नेते असणाऱ्या पंजाबराव देशमुखांनी केला होता. कुणबी म्हणजे आपण कुणबी आहोत हे सांगायचा पहिला प्रयत्न पंजाबराव देशमुखांनी केला होता. पण आता जे जरांगे सांगत आहेत की 70 वर्ष काय झालं, तर दादा हो, 70 वर्षापासून आरक्षणाची मागणी नव्हती. आरक्षणाची मागणी खूप अलीकडची आहे. आणि त्यातही जी सुरुवातीला पंजाबराव देशमुख म्हणाले की अरे राहिलेल्या ओबीसीच्या आरक्षणासाठी लढूया, हे करूया, त्यावेळेला काही मराठ्यांनी पंजाबराव देशमुखांच्याच घरावर मोर्चे काढले की आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आम्ही शिवछत्रपती, आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, तुम्ही आम्हाला कुणबी म्हणू नका, असं म्हणत मोर्चे काढले. राजे हो, कुणब्यांचे आता जे पुरावे मिळतात ना, कुणब्यांच्या ज्या नोंदी मिळत आहेत त्या अकोला जिल्ह्यात जास्त मिळतात, हे नीट समजून घ्या. पण
महाराष्ट्रात अडचण काय झाली बरं? पहिला विरोध मंडलला कमंडलूची अडवाणींची रथयात्रा, दुसरा युथ फॉर इक्वॅलिटीचा बॅनर, ज्या युथ फॉर इक्वॅलिटीच्या बॅनरमध्ये अरविंद केजरीवाल हे पण नाव येतंय. नीट गुगल सर्च करा, गुगलमध्ये जा, मी जे काही बोलते त्याच्यात. आणि एक तिसरा विरोध महाराष्ट्रात कसा तयार झाला माहितीये? मी म्हटलं की आंबेडकरी चळवळीचे लोक आले रस्त्यावर, ते म्हणाले की आमच्या बापाने याच्यासाठी राजीनामा दिला होता, सो आम्हाला ते स्वप्न पूर्ण करायचंय, त्यामुळे ते सगळे रस्त्यावर गेले. त्यावेळेला काही लोकांनी एक अफवा पसरवली आणि ते काय म्हणाले, कारण त्याच वेळेला नामांतराचं आंदोलन चालू होतं, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळू द्यायचं आंदोलन चालू होतं. ते काय म्हणाले माहितीये? अरे बघा म्हणले, हे जे सगळे आंबेडकरी जनता, हे जे बौद्ध, हे जे लोक आहेत ना, ही लोक मराठ्यांच्या हे ओबीसीच्या आरक्षणासाठी नाहीत आले रस्त्यावर. मग कशासाठी आलेत? अरे हे ह्यांचं नाव विद्यापीठाला घेण्यासाठी आलेत, करा यांनाच विरोध. डोकी फोडली, मारहाण झाली. BIT चाळीतला एक भागवत जाधव डोक्यात पाटा घातला, चिरडून मेला. एक पिढी गारद झाली. आता का काळजीने सांगते माहितीये? जे होरपळून निघालेले असतात ना, ते इतरांना सांगतात. दादा हो, त्या सगळ्या लाटेमध्ये किती लोक गारद झाली, किती लोक मेली, किती लोकांवरती केसेस पडल्या. तीच गोष्ट आत्ता होते रे, तीच गोष्ट आत्ता होते की मराठा ओबीसी ही भावंड एकमेकांच्या जीवावर उठताना तुम्ही विचार करा, बीडमध्ये एका मराठा आमदाराचंही घर जळतं आणि एका ओबीसी आमदाराचंही घर जळतं. अरे पण 2 आमदाराची घरं जळताना त्याच्या ज्या केसेस पडतात त्या सर्वसामान्य मराठा आणि सर्वसामान्य ओबीसींवर पडतात ना रे. हे कधी कळणार आहे? सर्वसामान्य मराठी आणि सर्वसामान्य ओबीसी, अरे आपले खायचे प्यायचे वांदे आहेत, आपण कधी वकिलाची फीस भरणार आहोत? आपण कुठून हे सगळं आणणार आहोत? आणि जर तुम्हाला वाटतंय की नाही हे झालंच पाहिजे, तर ह्याला एकच पर्याय आहे, कलम 368 केंद्रातली भाजप. मग तर एवढं सगळं कळतंय तर भाजप का करत नाही? प्रश्न आहे की नाही? एवढं सगळं जर कळतंय तर भाजप का करत नाही? ज्या भाजपचे फडणवीस इथे म्हणाले की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, इथं का बोलताय? काल तुम्ही बागेश्वरकडे गेला होतात, मग बागेश्वरकडून सिद्धी विचारून घ्या, काही प्रश्न सुटतोय का बघा. का कशासाठी करताय हे सगळं? तुम्ही का केंद्राला पत्र लिहित नाही? तुम्ही का इथला वाद पेटत ठेवताय? तर दादा हो, त्याचं कारण नीट समजून घ्या रे. जीव तोडून सांगते. तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ का? बॉन्ड प्रसिद्ध करू का उद्या? की अरे बाबा महाराष्ट्रातलं कुठलंच इलेक्शन नको मला लढायचं, काय देणं घेणं नाही. ह्या सगळ्यांमध्ये, कारण मी 15-20 वर्षापासून जो वसा घेतलाय की मी माणूसपणाचं जगणं जगेल आणि माणूसपणाचं जगणं जगताना मी कायद्याच्या चौकटीत राहून माझा सदसद विवेक आणि बुद्धांची करुणा घेऊन काम करेल, तर त्याला हरताळ फासला जाणार असेल तर काय उपयोग आहे? अरे दादा हो, हे का केलं जातंय ते नीट समजून घ्या. कारण महाराष्ट्रातले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत रे राजे हो. तुम्ही आरक्षणासाठी भांडताय, मराठी पण भांडतायत, ओबीसी पण भांडतायत, एसटी पण भांडतायत, धनगर पण भांडतायत, आता मुस्लिम पण भांडतायत, मातंग पण भांडतायत, सगळे आरक्षणाचे लोक भांडतायत. पण भांडणाऱ्यांचे मोहरके कोण आहेत ते बघा. बाळासाहेब सराटे, गुणरत्न सदावर्ते, सगळे सरकार पक्षाशी संबंधित आहेत हे. म्हणजे एसटीतनं जर धनगरांना आरक्षण दिलं तर 25 आमदार राजीनामा देतील म्हणतंय कोण? नरहरी झिरवाळ कोण आहेत? अरे सरकार पक्षातच आहेत की. गुणरत्न सदावर्ते श्रद्धेय म्हणतोय, आय लव्ह यू म्हणतोय तिकडं. तो म्हणतोय की जयश्री पाटील बायको असली तरी पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस आहे. अरे कसं व्हायचं हे? वेड्यात काढतात रे आपल्याला, वेड्यात काढतायत. नीट समजून घ्या तुम्ही. ह्या सगळ्यांना काय करायचंय नेमकं? राज्यकर्त्यांना काय करायचंय? तर राज्यकर्त्यांना मुळात भाजपाला इथल्या प्रश्नांवरून डायव्हर्ट करायचे. कोणते प्रश्न? महिला असुरक्षितता प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, आरोग्याच्या दुरावस्थेचा प्रश्न, ड्रग्जचं रॅकेट वाढत चाललंय तो प्रश्न, पिढी व्यसनाधीन होत चालली आहे तो प्रश्न, कंत्राटी भरती, ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव तोड मेहनत घेतली, कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम केलंय, त्या बिचाऱ्यांचे पेमेंट नाही झाले, त्यांचं परमनंट शिफ्टचं काम तसंच राहिलेलं आहे.
शिक्षकांचे प्रश्न तसेच आहेत. अनेक शाळांना तुम्ही ठेकेदारी पद्धतीने देऊ करताय. अगदी त्याच वेळेला बार्टी, महाज्योती, सारथीचे जे संशोधक विद्यार्थी आहेत, गेली 22 दिवस दिवाळीसारख्या सणात ती लेकरं घरात नव्हती. ही सगळी लेकरं आझाद मैदानावर उपोषणाला बसली आहेत. त्यांचं साधं स्टायफंड दिलेलं नाहीये. आशिष बोद्दुल हा जरा भाजपचा पोपट कोण आहे ते नीट बघा. आशिष बोद्दुल हा जो भाजपचा पोपट आहे तो जरा नीट बघा. हा, ह्या सगळ्या प्रश्नांवरून तुमचं लक्ष डायव्हर्ट करायचंय. 22 जिल्ह्यातल्या दुष्काळावर त्यांना बोलायचं नाहीये. ऐन हिवाळ्यात पाण्याचा टँकर लागलाय. कित्येक अशी गाव आहेत की ऐन हिवाळ्यात पाण्याचा टँकर आहे. उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल, ह्या सगळ्यांवर ते काहीच बोलत नाहीत. आणि ते म्हणतात बागेश्वरच्या कार्यक्रमाला जाऊ आणि तिकडच्या कार्यक्रमाला जाऊ आणि हमको चुनके दिया तो रामलल्ला का दर्शन फ्री में करवाएंगे. ह्या सगळ्यांच्या उपर जेव्हा मी एवढं प्रामाणिकपणाने मांडते तेव्हा एखाद्या बाईचं चारित्र्य हनन काय पद्धतीने करतात बघा. एका मूर्खाने सांगितलं सुषमा अंधारेचा कसला तरी अड्डा चालतो. माय बापाच्या इमानदारीला म्हणजे या भाषेत नाही बोलावं पण वैताग येतो. खासच तुम्ही ज्याला कुणाला आरोप करायचा आहे ना, खासच जो खानदानी असेल, अगदी खानदानी असेल, अशा कुणी पण पुढे यावं आणि सुषमा अंधारेचा सोडा, सुषमा अंधारेच्या संबंधाने आयुष्यभरात एक जरी इल्लीगल गोष्ट काढली, सुषमा अंधारेचा एक छोट्यातला छोटा 5 रुपयाचा जरी कागद सरकारी लाभार्थी म्हणून काढला ना, तर आयुष्यात कधी पुन्हा कुठल्याही राजकीय स्टेजवर उभी राहणार नाही. राजे हो, इतकं जीव तोडून सांगताना अजून एक समजून घ्या. हे सगळे लोक ज्या गलिच्छ पद्धतीने चारित्र्य हनन करा, कारण त्यांना माणसं शहाणी करणारी माणसं नको आहेत. त्यांना फक्त मतांची बेगमी करणारी माणसं पाहिजे आहेत. माणसं शहाणी झाली पाहिजेत. नेता कोण असतो? जो पुढे नेतो तो नेता असतो. जो जनता जाणती करतो तो नेता असतो. जनतेला नेता करणारा नेता असत नाही. हे नीट समजून घ्या. आशिष बोद्दुल, तू खरंच जर खानदानी असशील, मी येऊ नये एवढ्यावर, पण आशिष बोद्दुल तू जर खानदानी माणूस असशील, फार प्युअर आईबापाचा असशील, तर तुला तुझ्या माईची आणि बापाची शपथ तू सिद्ध कर वागा. कारण सुषमा अंधारे फार कष्टाची भाकर खाते, फार कष्ट करून जगते आणि फार इमानीतबारे राहते. उद्धव साहेबांच्या सोबत मी उभी आहे, ती फक्त आणि फक्त घटनात्मक चौकट मोडीत काढू पाहणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आणि ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन यांना पुढे करून जे कुठले लोक जाणीवपूर्वक इथे कपट कारस्थानाचं सरकार आणू पाहतायत, अशा कपटी लोकांना धडा शिकवण्यासाठी. पण काय आश्चर्य आहे, कुठलंही पैसा पाणी, बॅकग्राऊंड, बँक बॅलन्स, शेती, जमीन जुमला नसलेल्या एका पोरीला नामहरम करण्यासाठी कधी तिचे मीम्स घाणेरडे बनवता, कधी तिने कुठला तरी काय तिच्याबद्दल घाणेरडे रुमर्स पसरवायचा प्रयत्न करता. अरे किमान याचा विचार करा की आपण तर्काने लढू शकतो का? माझ्याशी लढायचे ना, तर्काने लढा. माझ्याशी लढायचे ना, वैचारिक पद्धतीने लढा. मी जे मुद्दे निर्माण करते ना, त्या मुद्द्यांची उत्तरं द्या. आणि त्या मुद्द्यांची उत्तरं जर तुम्हाला देता येत नसतील तर शांत राहा. परंतु घाणेरडे स्टेटमेंट करून आई बापाचे संस्कार दाखवू नका, कारण त्यामुळे तुमच्या आई वडिलांचे संस्कार दिसतात. बाकी जनता शहाणी आहे, जनता समजदार आहे. मी काय म्हणता येईल त्याला, अत्यंत जरांगे साहेब, तुमचं स्टेटमेंट मला पण नाही बरं का आवडलेलं. मी दुखावली आहे तुमच्या स्टेटमेंटमुळे, कारण तुम्ही लायकीची भाषा काढली आहे. मी मराठा नाही म्हणजे मग माझी लायकी नाही का? जरांगेजी, तुम्ही म्हणालात की लायकी नसलेली लोक, मी मराठा नाहीये म्हणजे माझी लायकी नाहीये का? जेवढे ओबीसीचे लोक आहेत, समजा सुनील तटकरे आहे, मग तटकरेची लायकी नाही का? कारण तटकरे मराठा नाहीये.
देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे, लायकी नाही का देवेंद्र फडणवीसची? सांगितलं पाहिजे तुम्ही. तिकडे ती देवयानी फरांदे आमदार आहे, लायकी नाहीये का? कारण ती मराठा नाहीये. हिना गावित आदिवासी आहे, लायकी नाहीये का तिची? पंकजा मुंडे वंजारी आहे, आमदार आहे, लायकी नाहीये का त्यांची? धनंजय मुंडे वंजाऱ्याचा आमदार आहे, लायकी नाहीये का त्यांची? लायकी नाही म्हणजे काय? उदयसिंग राजपूत लायकी नाहीये का? चंद्रकांत खैरे लायकी नाहीये का? लायकी फक्त मराठ्यांची आहे का? जरांगेजी चुकीचे स्टेटमेंट करू नका. लोकांची तुमच्यासोबत सहानुभूती आहे, सहानुभूती गमावू नका. आणि भुजबळ साहेब तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही सुद्धा कुठलीही चिथावणी देऊ नका. जरांगे आणि भुजबळ तुम्ही दोघेही आमचे भाऊ आहात, तुम्ही दोघेही आमचे नेते आहात, तुम्ही दोघेही आपापल्या समाजासाठी लढत आहात. पण दोघे जण कलम 368 क डोक्यात फिट करा, एकत्र बसा. छत्रपती संभाजीराजांची भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांनी जशी ओबीसीशी थेट चर्चा केली तशी थेट चर्चा करा. छत्रपती संभाजीराजे असतील, जरांगे असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा 58 मोर्चे काढणारे क्रांती मोर्चाचे लोक असतील, हे सगळे लोक तुम्ही एकत्रित बसा आणि एकत्रित बसून असेंब्लीने रिझोल्युशन पास करावं, अर्थात ठराव पास करावा आणि तो ठराव केंद्रात पाठवावा. यासाठी प्रयत्न करा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आम्ही जरांगेंच्याही सोबत आहेत, आम्ही भुजबळांच्याही सोबत आहेत, आम्ही सगळे 18 पगड जातीच्या सोबत आहेत. कारण आमच्यासाठी आत्ता गाव शांत राहणं गरजेचं आहे. गाव शहर देश कृपया पेटू नये, एवढीच अपेक्षा. हे इतकं जीव तोडून बोलावं लागलं कारण कुठलं तरी एखादं वाक्य क्रॉप करून दाखवणारी जी लोक असतात, मग त्याच्यामुळे घोळ होतो. त्यांना त्यांची खमंग फोडणी आणि टीआरपी होते. पण इकडं आपला जीव जाते, त्याचं काय करायचं राजे हो? असो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शाहू.